महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या महायुती सरकारमधील भक्कम असे शासन चालवणारे अर्थमंत्री त्यांचा काल दुर्दैवी असा विमान अपघात झाला आणि सर्वांचंच काळीज पिळवटून टाकणारं ही घटना घडली। प्रत्येकाच्या कानावरती ही गोष्ट कळताच काळजामध्ये चरकेनं काळीज फिरले गेले आणि अतीव असं दुःख आपणा सर्वांना झालं। अजितदादा पवार म्हणजे एक मोठा ताकदीचा नेता होता। खरं तर आज या ठिकाणी त्यांची सभा होणार होती आणि आज आपल्याला त्यांची शोकसभा घ्यावी लागते। या गोष्टीचं किती दुःख होते। खरं तर ही दुर्दैवी अशी घटना आहे। असे दादांसारखे नेते 4 आणि 2 दिवसामध्ये तयार होत नसतात। असे नेते विकत मिळत नसतात। असे नेते संघर्षाच्या आगीतून जाऊन सुलाखून 40-50 वर्षांच्या अखंड श्रमातून निर्माण होत असतात, घडत असतात। दादांसारख्या नेत्याला बारामतीकरांनी घडवलं, पुढे अखंड महाराष्ट्राने त्यांना जपलं आणि हे नेतृत्व 1959 पासून ते आता 2026 पर्यंत हा तळपणारा सूर्य तळपत राहिला आणि आज विसावला। दादांविषयी सांगण्यासारख्या अनेक आठवणी आहेत। मी गेल्या काही 4-2 वर्षांमध्ये दादांच्या अतिशय जवळ जाऊन दादांना पाहिलं। दादांचे काम करण्याची पद्धत असेल, दादांचा प्रशासनावरती असणारा तो दबदबा असेल,